सगळ्यांची नाव सगळ्यांना माहिती आहे, बोलण्याची गरज आहे. राजेशजी, तुम्ही आणि तुमच्या सोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि मातोश्रीमध्ये मी स्वागत करतो. हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला 2-4 दिवस होतातच. जे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली, शिवसेना कधीच संपू शकत नाही. आणि गंमत अशी आहे की आता अगदी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कंपनी जे आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेना संपले, पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय घासून गळ्याखाली म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद माधुरी त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच आहे. त्याला शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र मिळायचं. महाराष्ट्र मिळायचं काय बोलतात त्याला बरं झालं, म्हणजे मला जे बोलायचं होतं ते कानाकोपऱ्यात पोहोचलं. आता तुम्ही नाव काढलंच आहे अनाकोंडाचं, तर ते मुद्दामच सांगतो. अनाकोंडा तुम्हाला खरा अनाकोंडा माहितीये? खरा अनाकोंडा माहितीये कोणाला? खरा अनाकोंडा हा खरंच आहे, म्हणजे कदाचित तो जगातला सगळ्यात मोठा साप जो आचऱ्याच्या प्रजातीमध्ये त्यांना जाऊ शकेल, कारण तो गिळतो. आणि अनाकोंडा हा पिक्चर पण आला होता. आता त्याला सगळंच काही गिळायचं असतं. आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव दिलं ते बरोबर आहे का चूक आहे? त्याला सगळंच गिळायचंय, पक्ष गिळायचंय, सगळंच गिळायचंय, महाराष्ट्र गिळायचंय. आणि ते गिळू न देण्यासाठी त्याला शिवसेना नको, म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना, म्हणून त्याला शिवसेना नको. आणि शिवसेना ही तेवढ्याच ताकदीने आजही उभी आहे. मधल्या काळात तो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित निकाल लागला, ते आता सगळं बिंग आणि त्यांचं भांडण फुटलंय मतचोरीचं. आता आजच तुम्ही यायच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे 2 मुद्दे मी मांडले. एक तर परवापासून मी मराठवाड्यात होते शेतकऱ्यांना भेटायचं. आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मी मराठवाड्यात जातो, तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चाललं तर आम्हाला काय सांगताय, तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सामन्यात बातमी आले की पीक विम्याचे पैसे किती मिळाले? 2 रुपये 30 पैसे. घटना आहे 2 रुपये 30 पैसे. कोणाची किंमत आहे? भाजपची किंमत आहे. स्वतःची श्रीमंत त्यांनी करून घेतली. एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली. आता कर्जमाफी देऊ म्हणून ते सत्य चालू, ते कर्जमाफी द्यायला तयार नाही. जूनचा मुहूर्त काढला. जून मध्ये असं नेमकं काय होणार आहे? आता ते मुख्यमंत्री सांगतायत की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल. पण जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. फक्त ढकलायचं. म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत, तिकडे मुद्दा ठेवायचा नाही. शेतकरी आला तर तुम्हाला जून मध्ये देतो ना, शेतकरी हे ढकलत जायचं पुढे. आणि मतचोरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजपनी केले, तर आशिष शेलार ते केले. त्यांनी आता यादी केली. आता त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात. आपली मागणी काय आहे की संपूर्ण जाती जी सदोष आहे ती तुम्ही निर्दोष त्याच्यातल्या ज्या चुकांच्या सुधारायच्या हिंदू मुस्लिम बघितलं नाही सगळे आले त्याच्यामध्ये. आता त्यांची उठबस त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सापली, आपण काय करू शकतो? पण हे आता सगळ्यांनी मान्य केले कारण त्यांचं भांडण आणि बिंग फुटते. तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे. आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे हिरारीने शिवसेनेत आलात, कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला खात्री पडते की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करा. जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतचोरी मोठ्या प्रमाणात झाली. मोठ्या प्रमाणात दुबार नाव आलेली आहे. तुमचं माझंच नाव मला आता भीती वाटते, माझंच नाव निरीत करते ठीक आहे, कारण मी अर्ज न करतात माझ्याकडे व्हेरिफिकेशनसाठी माणसं आहेत. तर ही पहिले आपली स्वतःची नावं यादीत आहेत की नाही. मतदार यादी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, सोपं करून मागे सांगितलं. 1200ची यादी आहे. आपले घटकप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगाकडनं मिळेल. त्या यादीनुसार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या वस्त्यांमध्ये ती मतदार यादी मोठ्या बोर्डावर फिरावा आणि नागरिकांना आवाहन करा, म्हणजे विनंती करा किंवा तुमचं नाव याच्यात आहे की नाही बघा, तुमचं नाव आहे की नाही बघा. आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर झाले आहेत की नाही ते पण तपासा. हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुगडा साफ होईल.
मग हा अनाकोंडा बनवून त्याच्या बिळामध्ये जाईल आणि तो बिळामध्ये घालवण्यासाठी आता एक तर शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचंय, बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक आली मी प्रचाराला येणार आहे. विधानसभेला मला आपण कुठे जाणवतो जाऊ शकतो. काय होतं नेमकी मुंबईत सभा होती, पाऊस पण होता आणि ती सभा मला मी येऊ शकतो पण आता मी येणार राजकीय मुद्दे तरी घेईल पण तुम्ही ग्राउंडवर त्याला म्हणतो ना ते तुम्ही करा आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या एका उत्साहाने आलेला आहात ते सगळे मतचोर ते शोधून आपण त्यांना मतदान सोडण्यापासून थांबवलं तर आपला भरवा जो तुम्ही आज हातात घेतलाय तो केवळ जिल्हा परिषदा नगरपालिका नाही तर येणार ना विधानसभा पण येणारच आहे, राज्य लोकसभा सुद्धा येणारच आहे, तिथे आपण फडकल्याशिवाय राहणार आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुढच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.